व्हॉइस ऑफ मीडियाच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद। राज्यभरातून शेकडो पत्रकार पदाधिकारी सहभागी। पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री प्रतिनिधींची भेट। सरकारने भूमिका घ्यावी तरच आंदोलन मागे। राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांचा इशारा। राज्यातील पत्रकार, डिजिटल माध्यम, साप्ताहिक आणि रेडिओ या पत्रकार यांना भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांबाबत व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या वतीनं नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील यशवंतराव चव्हाण स्टेडियमवर जोरदार आंदोलन उपोषण सुरू करण्यात आलं। पत्रकार आणि पत्रकारितेशी संबंधित 33 मागण्यांवर तातडीची कारवाई करण्याची मागणी इथं करण्यात आली आहे। राज्यभरातील पत्रकारांनी जोरदार सहभाग नोंदवल्यामुळे हे आंदोलन यशस्वी झालंय। या 33 मागण्यांमध्ये पत्रकार महामंडळ तात्काळ कार्यान्वित करून किमान 300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करावा, अनेक वर्षापासून अडकलेल्या माध्यमांच्या शासकीय बिल तातडीने द्यावेत, 5 वर्षापासून दरवाढ न झाल्यानं किमान 200% दरवाढ द्यावी, दैनिकांची 2023-24 पडताळणी व द्विवार्षिक पडताळणीवरील निर्णय 15 दिवसात देऊन GR काढावा, सर्व विभागांची 2 वर्षापासून थकीत बिलं 30 दिवसात देण्याचे आदेश द्यावेत, माहिती विभागाच्या नियमावलीचे उल्लंघन करून इतर मार्गाने दिल्या जाणाऱ्या जाहिरातींवर कडक कारवाई करावी, सध्याच्या काळात 60% कमी झालेल्या शासकीय जाहिराती पुन्हा वाढवाव्यात, सर्व मान्यताप्राप्त माध्यम संस्थांसाठी पत्रकारांचे किमान मासिक मानधन शासनाने निश्चित करून सक्तीने अंमलात आणावं, पत्रकार सुरक्षा कायदा सक्षम करून तात्काळ FIR, जलद न्यायालय व संरक्षण यंत्रणा लागू करावी, जिल्हा व तालुका पातळीवर पत्रकार संरक्षण अधिकारी नेमावेत, पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी 10 लाख आरोग्य विमा व 25 लाख अपघात विमा लागू करावा, पत्रकारांसाठी स्वतंत्र निवृत्ती वेतन योजना सुरू करावी, सर्व गृहनिर्माण योजनांमध्ये पत्रकारांसाठी 2% राखीव कोठा निश्चित करावा, जिल्हा प्रेस क्लबांना तांत्रिक सुविधा, इंटरनेट प्रशिक्षणासाठी विशेष निधी द्यावा, जिल्हा माहिती कार्यालयात मीडिया सपोर्ट सेल स्थापन करावा, डिजिटल पत्रकारिता तथ्य जांच कायदे व नवीन तंत्रज्ञानासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षण अकादमी स्थापन करावी, डिजिटल न्यूज पोर्टल नोंदणी प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने तातडीने सुरू करावी, शासन विरोधी बातम्यांमुळे नोंदवलेले बिनबुडाचे गुन्हे मागे घेण्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी, दुर्घटना, आपत्ती व आजारांमध्ये अडचणीत सापडलेल्या पत्रकारांसाठी तातडीचा मदत निधी निर्माण करावा, महिला पत्रकारांसाठी सुरक्षित प्रवास, निवास सुविधा, मातृत्व रजा, क्रेज व लैंगिक छळ प्रतिबंध यंत्रणा बळकट करावी, राज्य, जिल्हा व राष्ट्रीय स्तरावरील पत्रकार सन्मान पुरस्कारांना आर्थिक स्वरूप देऊन पत्रकार गौरव योजना सुरू करावी, जिल्हा माहिती अधिकारी व उपसंचालक पद रिक्त असल्यानं कामकाज ठप्प आहे, सर्व रिक्त पद तातडीने भरावेत, जाहिरात धोरणात नियमित साप्ताहिकांना अग्रक्रम द्यावा, जाचकटी शिथिल करून साप्ताहिक नियतकालिकांची परंपरा टिकून राहील याची व्यवस्था करावी, दैनिक व साप्ताहिक माध्यमांमधील भेदभाव दूर करून दैनिकांप्रमाणे साप्ताहिक प्रतिनिधींनाही शासन प्रशासनात समान सन्मान द्यावा, न्यूज पोर्टल, YouTube न्यूज चॅनल व इतर डिजिटल प्लॅटफॉर्मना अधिकृत वृत्त माध्यमांचा दर्जा द्यावा, डिजिटल पत्रकारितेसाठी स्वतंत्र व पारदर्शक नियमावली तयार करावी, जाहिरात धोरणात डिजिटल माध्यमांसाठी स्वतंत्र प्राधान्य निश्चित करावा, रेडिओमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना शासनाकडून अधिस्वीकृती व मान्यता द्यावी, केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारकडूनही रेडिओ माध्यमांना जाहिराती वाढवाव्या, पत्रकारांना मिळणाऱ्या सुविधा रेडिओ कर्मचाऱ्यांनाही मिळाव्यात, RJ निवेदक म्हणून काम करणाऱ्या मालकांप्रमाणे इतर सुविधा अधिकार द्यावेत, रेडिओ कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र पेन्शन योजना लागू करावी अशा मागणीचा समावेश करण्यात आला। आज पहिल्या दिवशी उपोषण ठिकाणी नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, अतिरिक्त आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांचा अनेकांनी भेट दिली। मुख्यमंत्री दूत ओमप्रकाश शेटे, अध्यक्ष आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती यांनी आंदोलनास भेट देऊन शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं करून दिलं। पत्रकारांच्या अनुषंगाने ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यात येतील, त्यासाठीच मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आपणास पाठवलंय असं त्यांनी सांगितलं। त्यांचंही भाषण झालं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दूत म्हणून आमदार हेमंत पाटील आणि आमदार बाबूराव कोळीकर यांनी उपोषणास भेट दिली। त्यांनीही वरिष्ठ पदाधिकारी किशोर कारंजेकर, दिलीप घोरमोरे, राहुल सावजी यांचं बोलणं करून दिलं। या सर्वांची यावेळी भाषणं झाली। संदीप काळे, संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया, ते म्हणाले की सरकार वेळ काढून येत आहे, सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी तरच आम्ही आंदोलन मागे घेतो, अनेक मागण्या मान्य होऊ शकतात पण सरकार करत नाही। अनिल म्हस्के, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना विनंती केली की त्यांनी सक्रियपणे आंदोलनामध्ये सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात येत आहे। व्हॉइस ऑफ मीडिया VOM इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीनं नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील यशवंतराव चव्हाण स्टेडियमवर जोरदार आंदोलन उपोषण सुरू करण्यात आलं। राज्यातून पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले। एक सत्य आहे की 25 लाख गृहनिर्माण सोसायटीसाठी आपण जे 2% राखीव कोटा निश्चित करावा असं मागण्या परंतु या ठिकाणी राज्याच्या अनेक ठिकाणी गृहनिर्माण सोसायटी हे पत्रकारांसाठी वेगळ्या झाल्या आहेत, परंतु असा सुनिश्चित कायदा नाही आहे। त्याबाबतीत GR काढण्याच्या संदर्भात ही आपली मागणी माननीय मुख्यमंत्र्यांना निश्चित करेल। या व्यतिरिक्त ज्या काही आपल्या मागण्या आहेत, जाहिरात धोरणासाठी जे नियमित करावं,
आणि गेल्या 5 वर्षापासून दरवाढ न झाल्यामुळे अनेक वृत्तपत्र वगैरे हे केलेत आणि काही जाचकाठी ते शिथिल कराव्यात. जाहिरात देण्यासाठी अ ब क वर्ग जे आहे त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय असलेले छोटे छोटे पेपर या अनुषंगाने घेतले पाहिजेत. या पद्धतीने व्हॉइस ऑफ मीडियाने जी मागणी केली, दरवाढ आणि प्रत्येक पेपर जे आहेत त्यांना या सरकारच्या योजनेची जी जाहिरात आहे ती मिळायला पाहिजे. या संदर्भात आपण जी दिली आहे, साप्ताहिकाच्या संदर्भात दिली आहे. जे काही पोर्टल आहेत, छोटे छोटे न्यूज चॅनल, त्यांना देखील आपण अधिकृत वृत्त माध्यमांचा दर्जा द्यावा या संदर्भातली मागणी. तसंच पाहायला गेलं तर केंद्र सरकारच्या आरएनमध्ये येते, त्यामुळं तरी माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भामध्ये निश्चित हे करेल. अनेक तुमच्या ज्या मागण्या आहेत खूप चांगल्या मागण्या आहेत. सरकारचा एक छोटा प्रतिनिधी या नात्याने मी आज आपल्या या मागण्या सरकारदरबारी मांडण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन. धन्यवाद. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक, नंदुरबार.